इयत्ता 8वी विषय विज्ञान भाग 2 या विषयामधील 13वा पाठ प्रकाश लाईट या पाठाचे प्रश्नोत्तरांचा अभ्यास या तासाला आपण करणार आहोत। पहिला प्रश्न असा आहे, समजा तुम्ही अंधाऱ्या खोलीत आहात, तुम्ही खोलीतील प्रकाश पाहू शकता का? खोली बाहेरील पदार्थ पाहू शकता का? स्पष्टीकरण करा। त्याचं उत्तर असं आहे, अंधाऱ्या खोलीतील प्रकाश नसल्यामुळे पदार्थ दिसत नाहीत, कारण वस्तूवर प्रकाश पडल्याशिवाय डोळ्यापर्यंत परावर्तित किरण पोहोचत नाहीत। तसेच खोली बाहेरील पदार्थही दिसत नाहीत, कारण बाहेरील प्रकाश खोलीत प्रवेश करत नाही, म्हणून प्रकाशाशिवाय कोणती वस्तू दिसत नाही। प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे, नियमित आणि अनियमित परावर्तन यातील फरक स्पष्ट करा आणि अनियमित परावर्तन म्हणजे काय? परावर्तनाच्या नियमांचे अपयश आहे काय? याचं उत्तर असं आहे, एका बाजूला या ठिकाणी नियमित परावर्तन याचे मुद्दे दिलेले आहेत, एका बाजूला अनियमित परावर्तन या ठिकाणी मुद्दे दिले आहेत। नियमित परावर्तन म्हणजे काय? तर गुळगुळीत पृष्ठभागावरती होते, हे नियमित परावर्तन। अनियमित परावर्तन खरबरीत पृष्ठभागावरती होते। दुसरा मुद्दा आहे, परावर्तित किरण समांतर असतात, तर इथं परावर्तित किरण ही वेगवेगळ्या दिशांना जातात। तिसरा मुद्दा आहे, स्पष्ट प्रतिमा दिसते नियमित परावर्तनामध्ये, तर स्पष्ट प्रतिमा दिसत नाही अनियमित परावर्तनामध्ये। आता याला जोडून प्रश्नाचं उत्तर असं आहे, अनियमित परावर्तन म्हणजे परावर्तनाच्या नियमांचे अपयश नाही। प्रत्येक किरण परावर्तनाचे नियम पाळतो, पण पृष्ठभाग खरबरीत असल्यामुळे किरण वेगवेगळ्या दिशांना परावर्तित होते। प्रश्न मग तिसरा असा आहे, खालील प्रत्येकाबाबत नियमित परावर्तन घडेल की अनियमित परावर्तन घडून येईल जेव्हा प्रकाश शलाका त्यांच्यावरती पडेल? तुमचे उत्तर बरोबर आहे का हे प्रत्येक स्थितीत पडताळून पहा। पहिला येते पॉलिश किंवा चकचकीत लाकडाचा टेबल, तर ह्याच्यामध्ये नियमित परावर्तन घडून येते। खडूची पूड ह्याच्यामध्ये अनियमित परावर्तन घडून येईल। नंतर पुठ्ठ्याचा पृष्ठभाग किंवा पुस्तक, त्याला अनियमित परावर्तन घडून येईल। नंतर पाणी टाकलेली फरशी यामध्ये नियमित परावर्तन घडून येते। आरसा अनियमित परावर्तन आणि कागदाचा तुकडा अनियमित परावर्तन। प्रश्न क्रमांक चौथा असा आहे, परावर्तनाचे नियम लिहा। तर या ठिकाणी परावर्तनाचे 3 नियम देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिला कसा आहे, तर अपाती किरण, परावर्तित किरण, अपाती कोन, परावर्तित कोन आणि स्तंभिका ह्या एकाच प्रतलात असतात। अपाती किरण आणि परावर्तित किरण तसेच अपाती कोन आणि परावर्तित कोन स्तंभिकेच्या परस्पर विरुद्ध दिशेने असतात। आणि तिसरा आहे, अपाती कोन आणि परावर्तित कोन समान मापाचे असतात। पुढचा 5वा प्रश्न असा आहे, अपाती कोन, परावर्तित कोन आणि अपाती बिंदूवरती काढलेली स्तंभिका एकाच प्रतलात असतात, हे दर्शवणाऱ्या आकृतीचे वर्णन करा। या ठिकाणी आकृती काढलेली आहे, MN हा आरसा आहे, त्याचा परावर्तक भाग या दिशेला आहे। या ठिकाणी OX ही स्तंभिका आहे, तर AO हा अपाती कोन आहे आणि OB हा परावर्तित कोन आहे। अपाती कोन I या अक्षराने दर्शवलेला आहे, तर परावर्तित कोन R अक्षराने दर्शवलेला आहे। या ठिकाणी त्याची सूची दिलेली आहे। I म्हणजे अपाती कोन, R म्हणजे परावर्तित कोन, AO अपाती किरण, OB परावर्तित किरण, OX स्तंभिका, MN हा आरसा आहे। थोडक्यात स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे। आकृतीत OA हा अपाती किरण स्तंभिकेशी I हा अपाती कोन करतो आणि स्तंभिके बरोबर O या बिंदूवरून OB या दिशेने परावर्तित किरण जाऊन R हा स्तंभिकेशी करतो। दोन्ही कोन समान मापाचे मिळतात, तर दोन्ही किरणेही स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेने मिळतात। यावर प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम सिद्ध करता येतात। प्रश्न क्रमांक 6वा असा आहे, रिकामा जागा भरा। त्यातील पहिला आहे, सपाट आरशापासून 1 मीटर अंतरावरती उभा असलेला मनुष्य तुमच्या प्रतिमेपासून किती मीटर अंतरावरती असेल? तर त्याचं उत्तर आहे 2 मीटर। दुसरा आहे, सपाट आरशासमोर उभे राहून जर तुम्ही तुमचा उजवा हात उजव्या हाताने स्पर्श करत असाल, तर तो आरशामध्ये तुमचा डावा कान तुमच्या डाव्याने स्पर्श करताना दिसेल, म्हणजे बाजूंची अदलाबदल होते। प्रश्न क्रमांक 3 असा आहे, जेव्हा तुम्ही मंद प्रकाशात पाहता तेव्हा तुमच्या डोळ्यांच्या बाहुलीचा आकार काय होतोय? मोठा होतोय। चौथा आहे, रात्री उडणाऱ्या पक्षामध्ये शंक्वाकृती पेशीपेक्षा दंडाकृती पेशी असतात। 7वा प्रश्न असा आहे, अपाती कोन हा परावर्तित कोनाबरोबर असतो? उत्तर आहे, नेहमी, काही वेळेला, एका विशिष्ट स्थितीमध्ये, कधीच नाही। तर हा नेहमी हे याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न 8वा, साध्या आरशामध्ये मिळणारी प्रतिमा ही आभासी आरशामागे आणि विस्तारित असते, आभासी आरशामागे आणि पदार्थ इतकीच असते, आरशाच्या पृष्ठभागालगतच वास्तव आणि विस्तारित असते आणि वास्तव आरशाच्या पाठीमागे आणि पदार्थ एवढी असते। याचं उत्तरामध्ये हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे, आभासी आरशामागे आणि पदार्थ एवढीच असते। पुढचा 9वा प्रश्न असा आहे, तर शोभादर्शकाची रचना स्पष्ट करा। तर या ठिकाणी उत्तर थोडक्यात द्यायचा प्रयत्न केला आहे। प्रकाशाच्या परावर्तनाच्या तत्वावरती हे कार्य करणारे यंत्र आहे। रचना कशी आहे बघा, तर रचना हे शोभादर्शक हे लांब आयताकृती नळीपासून बनलेले असते। नळीच्या आत 2
किंवा 3 सपाट आरसे बसवलेले असतात. हे दोन्ही आरसे 45 अंशाच्या कोनामध्ये ठेवलेले असतात. वरच्या टोकाजवळ एक लहान छिद्र आणि खालच्या टोकाजवळ डोळ्याने पाहण्याकरता छिद्र असते आणि दोन्ही आरसे समांतर असतात व त्याची परावर्तक पृष्ठे एकमेकांसमोर ठेवलेली असतात. या ठिकाणी आकृती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आरसा आहे, असा आरसा आहे. या अँगलमध्ये 45 अंशामध्ये ठेवलेला आहे. 2 आरसे, या ठिकाणी 3 आरसे 45 अंशामध्ये ठेवलेला आहे आणि हे आरसे लांब अशा पद्धतीने जोडल्यानंतर या छिद्रामधून एखादी वस्तू टाकून जर पाहिलंच तर आपल्याला त्याचा परावर्तक भाग स्पष्टपणे पाहायला मिळतो. 10वा प्रश्न असा आहे, मानवी डोळ्याची सुबक आकृती काढा. तर या ठिकाणी आकृती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मानवी डोळ्याची आकृती आहे. तर हे या ठिकाणी पापण्याचे स्नायू दिसतात. हा जो भाग हा जो बुबुळ आहे तर ही भिंग आहे. या ठिकाणी ही भिंग आहे. या ठिकाणी ही पारपटल आहे. या ठिकाणी ही रेटिना किंवा पडदा, ज्याला नेत्रपटल असे आपण म्हणतोय. आणि ह्या दृष्टीय चेतना आहेत. या चेतनपेशी मेंदूकडे घेऊन गेलेले असतात. माहितीचं ज्ञान पुरवण्याचं काम या दृष्टीय चेतना करत असतात. प्रश्न 11 असा आहे, गुरमीतला 13.8 हा उपक्रम लेझर टॉर्चचा उपयोग करून करावायचा आहे. असे न करण्याचा सल्ला तिची शिक्षिका तिला देते. शिक्षिकेच्या नकाराचे कारण तुम्ही स्पष्ट कराल का? तर 13.8 हा प्रकाशाच्या परावर्तनाचा उपक्रम आहे. तर या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे. 13.8 हा उपक्रम नियमित परावर्तन कसे होते हे अभ्यासण्याचा आहे. यामुळे डोळ्यांना इजा होते आणि दृष्टीपटल किंवा रेटिना यास इजा पोहोचते. तात्पुरती अथवा कायमची दृष्टीची हानी होण्याचा धोका असतो. म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने शिक्षिका गुरमीतला नियमित परावर्तन पाहण्यासाठी लेझर वापरण्याला नकार देते. प्रश्न 12 असा आहे, तुम्ही तुमच्या डोळ्याची काळजी कशी घ्याल? स्पष्ट करा. या ठिकाणी एक 5 पॉईंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते असे आहेत, योग्य प्रकाशात वाचन लेखन करेन. टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर ठराविक अंतरावरून मर्यादित वेळ पाहीन. डोळ्यांना हात लावताना हात स्वच्छ धुईन. लेझर प्रकाश किरणे सूर्यकिरणांच्याकडे थेट पाहणार नाही. व्हिटॅमिन ए युक्त आहार घेईन. दूध, फळे, पालेभाजी इत्यादी. डोळे जळजळत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेईन. धूळ असलेल्या ठिकाणी काळजी घेईन. पुरेशी झोप घेईन. डोळ्यांना विश्रांती घेईन. स्क्रीनचा वापर 20-20-20 नियम पाळीन. म्हणजेच 20 मिनिटांनी 20 सेकंद 20 फूट दूर राहील. प्रश्न क्रमांक 13 असा आहे, प्रकाश किरणांचा आपाती कोन काय असेल जर परावर्तित किरण आपाती किरणाशी 90 अंशाचा कोन करत असेल? म्हणजे आपाती किरण आणि परावर्तित कोन ह्यांच्यातले कोन 90 असेल तर आपाती कोन काय असेल असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. जर आकृतीमध्ये रचना केल्याप्रमाणे आपाती कोन AO हा संबिस्ती केलेला, परावर्तित कोन OB यांच्यातले कोन 90 अंशाचा कोन होत असेल, परावर्तकाच्या नियमानुसार दोन्ही कोन समान मापाचे असतात. म्हणजेच I कोन AOX बरोबर कोन XOB. पण AOB हा कोन 90 अंशाचा कोन आहे. 90 कोन असल्यामुळं AOB बरोबर कोन AOX अधिक BOX. पण हे दोन्ही कोन समान असल्यामुळं 2 इंटू ह्यातला एकच कोन घेतलेला आहे AOX. त्यामुळं 90 बरोबर 2 गुणिले कोन AOX. 90ला या ठिकाणी भागलेला 2 त्यामुळे कोन AOX मिळालेला आहे. AOX बरोबर कोन 45 अंश जो आपाती कोन आहे. प्रश्न क्रमांक 14 असा आहे, 2 सपाट आरसे परस्परांना समांतर असे एकमेकांपासून 40 सेंटीमीटर अंतरावरती ठेवले असताना त्यांच्यामध्ये ठेवलेल्या मेणबत्तीच्या किती प्रतिमा मिळतील? तर 2 सपाट आरसे परस्परांना समांतर ठेवले असता त्यांच्यात ठेवलेल्या मेणबत्तीची प्रतिमा एका आरशात तयार होते. ती प्रतिमा दुसऱ्या आरशात पुन्हा परावर्तित होते. असा परावर्तनाचा क्रम सतत चालू राहतो. ही प्रक्रिया थांबत नाही आणि एकमेकांपासून 40 सेंटीमीटर जरी अंतरावरती ठेवलेले आरसे असले मात्र ते समांतर असल्यामुळे त्याच्या प्रतिमा ह्या अनंत मिळतात. प्रश्न क्रमांक पुढचा असा आहे 15वा, 2 आरसे एकमेकांना खेटून काटकोनात ठेवले आहेत. आकृती 13.19 मध्ये दाखवल्याप्रमाणे आरशाचा एक आपाती किरण त्यातील एका आरशामध्ये 30 अंशाचा कोन करतो तर दुसऱ्या आरशामध्ये परावर्तित होणारा किरण काढा. रचना करायची आपल्याला. या ठिकाणी थोडक्यात रचना केलेली आहे. हा एक आरसा आहे, हा आरसा आहे. या आरसे 90 अंशाच्या कोनात ठेवले आहेत. इथं एक AO हा किरण काढलेला आहे. याची परावर्तित किरण स्तंभिका काढून बरोबर तेवढा 30 अंशाचा कोन इथं तयार होतोय. इकडे काढल्याने या आरशामधून इथं जो कोन तयार होतोय त्याला स्तंभिका 90 अंशाची करून या ठिकाणी परावर्तित किरण या ठिकाणी काढलेलं आहे. अशा पद्धतीने रचना या ठिकाणी केलेली आहे. पुढचा प्रश्न असा आहे, सपाट आरशाच्या कडेला A या ठिकाणी बुजू उभा आहे. आकृती 13.20 तो स्वतःला आरशात पाहू शकेल का? त्याचप्रमाणे तो PQR या ठिकाणी ठेवलेल्या वस्तूंची प्रतिमा पाहू शकेल काय? PQR बुजू या ठिकाणी उभा आहे आणि या प्रतिमा तो पाहू शकेल काय? तर या ठिकाणी सपाट आरसा हा शब्द ठेवलेला आहे आणि तो कोणत्या ठिकाण पाहू शकेल तर त्याचं थोडक्यात उत्तर दिलेलं आहे.
पहिलं, तो स्वतः आरशात पाहू शकणार नाही, मात्र क्यू आणि आर हे क्यू आणि आर ह्यामध्ये क्यू आणि आर या दोन ठिकाणी ठेवलेल्या वस्तूंच्या प्रतिमा आरशामध्ये तो पाहू शकेल. प्रश्न क्रमांक 17 असा आहे, ए या ठिकाणी ठेवलेले पदार्थाच्या प्रतिमेचे स्थान सपाट आरशात शोधा. आकृती 13.21 ही जी आकृती आहे ती 13.21 ए या ठिकाणी ठेवलेल्या प्रतिमेचे स्थान आपल्याला निश्चित करायचं आहे. तर ते कसं आहे, तर आरशाच्या मागे पदार्थ इतक्याच अंतरावरती, याचं उत्तर आहे. या दुसरा प्रश्न असा आहे, या प्रतिमेला पहिली बी या स्थानी असताना पाहू शकेल काय? तर बी या ठिकाणी पहिली आहे, पहिली पाहू शकेल काय? तर होय, आरशामध्ये बी या ठिकाणी ती प्रतिमा पाहू शकेल. बी या ठिकाणी प्रतिमा ती पाहू शकेल या पद्धतीनं. सी, बुझो सी या स्थानी असताना या प्रतिमेला पाहू शकेल का? बुझो या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी बुझो असेल तर ती प्रतिमा पाहू शकेल काय? तर बुझो सी या ठिकाणी असताना प्रतिमा ती पाहू शकणार नाही, कारण ते आरशापासून दूरच्या ठिकाणी आहे, आरशाच्या बाहेरच्या बाजूला आहे. आणि शेवटचं आहे, जेव्हा पहिली बी पासून सी कडे जाईल, पहिली बी पासून सी कडे जाईल, तेव्हा ए ची प्रतिमा कोठे स्थलांतर करेल? तर प्रतिमा कोणतेही स्थलांतर करणार नाही, कारण ती पदार्थाच्या स्थानावरती अवलंबून असते. हे त्याचं उत्तर आहे. धन्यवाद.